शिक्का देत आहो. आमचं पगार आमचं सोयाबीनचा भाव योग्य दिल्यावर देत आहो. आम्ही शेतकरी आहो. सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आहे. करून खावला लाव. लाडकी बहीण झाली आहे शिक्यासाठी झाली आहे. लाडकी बहीण शिक्का घेते बुका लावून जाते निघून. नमस्कार मित्रांनो, आज आपण लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघातील तुपडी या गावी आलेलो आहोत. इथं काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आगामी 2024च्या ज्या निवडणुका होणार आहेत, आमदारकीच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीमध्ये तिकिटाचं वाटप कशा पद्धतीने झालेलं आहे हे आपण इथं जनतेला विचारणार आहोत. या तालुक्यामध्ये जी विकास कामं झालेली आहेत, या विकास कामाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सरकारची जी लाडकी बहीण योजना आहे, आरक्षणाचा मुद्दा आहे, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपण इथं जनतेला विचारणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार अण्णा. नमस्कार. आपलं नाव? मधुकर जाधव. आता ज्या आगामी 2024च्या जी निवडणुका होणार आहेत, या निवडणुकाचं तिकिटाचं वाटप तुमच्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीने होतं आहे? भाजप जी पक्ष आहे, या पक्षाचं तिकीट कोणाला भेटेल असं तुम्हाला वाटतंय? भाजपचं काय संभाजी पाटलाला ठरलेलंच आहे. नवीन चेहरा यावेळेस? नवीन चेहऱ्याचं काही अजून तर काही बोलबाला नाही. मागील कसं 10 वर्ष झालं त्यांनीच आहेत आणि त्यांनी जिंकून आलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं ह्यावेळेस त्यांचे बंधू जे आहेत अरविंद पाटील निलंगेकर साहेब, तुम्हाला वाटतं का त्यांना तिकीट भेटेल? आता काय त्याचं काही वरल्या लेवलचं आपल्याला काही माहीत नाही. काँग्रेस पक्षातर्फे कुणाला भेटेल तिकीट? तर काँग्रेस पक्षाचे बी अशोकराव पाटील आहेत की ठरलेलेच आहेत ते. दोन भाऊ आहेत ठरलेले. अशोकराव मागील 5 वर्षे 10 वर्ष झालं संभाजीभाई पाटील निलंगेकर साहेब आमदारकी करत आहेत आपल्या तालुक्यामध्ये. त्यांच्या विकास कामाबद्दल तुम्हाला तुमची काय भूमिका आहे? कशा पद्धतीने कामं झालेली आहेत? विकास काय जे व्हायचं ते होऊच लागले तो विकास. गावात रस्ते वगैरे, पाण्याची व्यवस्था, विजेचा प्रश्न असतोय. जातीने लक्ष आहे का या गोष्टीकडे? आहे तसं तर बघूच लागेल सगळीकडे तसंच आहे ना. काय जातीनं कुठं बघायला हो. इथं काय पैसे द्यायचे, डीपी आणायचं, हे कोण करू लागले काय नाही. नियमानं आले तेवढे करायचं. जातीनं लक्ष तर देणार आहे तर कोण नेता नाही. जी आता लाडकी बहीण जी योजना सरकारनं आणलेली आहे, या योजनेचा जी म्हणजे थोडक्यात ही योजना जी आणलेली आहे, आगामी जी 2024च्या निवडणुका आहेत, निवडणुका लक्षात घेऊन आणलेली आहे का पुढे ही योजना असं चालू राहील? तुमची काय भूमिका आहे? निवडणुकीच्या तोंडावर आणलेले आहेत हे. तुम्हाला काय वाटतं ही योजना असंच पुढे चालू राहील का? हिने आली तर ठेवतात, नाही आली तर चालत नाही. म्हणजे ह्याने आले म्हणजे भारतीय जनता पार्टी सरकार जर आलं तर ही योजना ठेवतात. बरं हे असं सांगा, अशी ही योजना लाडकी बहिणीची योजना 2 महिन्यात जसं राबविली तशी कोणती योजना राबविलीत का शेतकऱ्यासाठी? कोणती? ही 2 महिन्यात अंमलात आली, लगेच पैसे मिळाले. हां, तसं शेतकऱ्यासाठी कोणती अंमलात एवढ्या अर्जंट अंमलात कोणती आणली का? काय समस्या काय आहे तुमच्या? काय समस्या काय आहे? वर्ष ऐका तर की विमा 3-3 वर्षाचा 4-4 वर्षाचा विमा, कर्जमाफी झाली, कर्जमाफी अजून मिळाली नाही. 5 वर्षाचं संपलं, कर्जमाफ अजून मिळालं नाही. हां, वैयक्तिक जर विचार केलं, आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर तुमच्या तालुक्यासाठी त्यांचं काम कसं आहे? त्यांच्या तालुक्यासाठी काय त्यांच्या ह्यांच्यापुरतं आहेत. ते आली तर त्यांनी येतात निवडून, त्यांना आले तर ते आले तर निवडून घरच्या घरी राहते सगळं. आणि इकडं हे गाववाले आहेत ते इकडे तैट उभारतात. आम्ही इकडे झालं तसं झालं म्हणून तिकडं हा हो काट्या कोरडी घेऊन तैट उभारतात. काय त्याच्यात? आरक्षणाचा मुद्दा जो आहे, मराठा आरक्षणाचा मुद्दा, या मुद्द्यावरती सरकारची काय भूमिका आहे आणि कसं वाटतं तुम्हाला? काम कसं वाटतं त्यांचं? ही भूमिका हे मराठ्याला देवच लागते आरक्षणाबद्दल. तर हां, सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ह्याच्यात नाही आरक्षण त्यांनी जी मागते जरांगे पाटील ओबीसीमधूनच टाकू लागते. 50% आरक्षणमध्ये हे पाहिजे ओबीसीमधून. जरांगे फॅक्टरी या तालुक्यामध्ये काम करेल का? हां, जरांगे फॅक्टर कशाला त्याच्यासारखे असेच पोडारी उभारतात आमच्यासारखे. हां, निब्बर पोडारी उभारतात, चालतंय. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अमोल उत्तम भुरे. आपल्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कुणाला तिकीट भेटेल? परमनंट आमदार आहेत संभाजीभाई पाटील निलंगेकर. त्यांच्याशिवाय पर्याय आहे का निलंग्याला? नाही. नवीन चेहरा काहीच नाही. त्यांच्याबद्दल तुमची काय भूमिका, म्हणजे काम कसं वाटतं त्यांचं? काम 1 नंबर आहे. काम बघलालेत आता निलंगा तालुक्यात प्रत्येक गावागावात व्यवस्थित रोडचे कामं झालेले आहेत, स्मशानभूमीचे कामं झालेले आहेत, वेगवेगळ्या योजना यायल्यात. अजून काय पाहिजे? लाडकी बहिणीचं बी त्यांच्या प्रयत्नानंच काही ना काही त्यांचा प्रयत्न राहणारच आहे. लोकांना पंतप्रधानाचे आपल्या मोदीचे पैसे पडूच लागलेत. अजून काय पाहिजे? संभाजीभाई पाटील साहेबांच्या नेतृत्वाला या तालुक्यामध्ये कोणता उमेदवार चांगली चुरस देऊ शकतोय? सध्या त्यांच्या विरोधात आता भरपूर उड्या मारणारे आहेत.
काही बोलतात, काही टीका करायल्यात, त्यांची लायकी नसताना सुद्धा टीका करायल्यात त्यांच्यावर. पण सूर्याला थुकल्यावर तोंडावरच पडणार आहे थुका, त्याप्रमाणे त्यांच्या बरोबरीचा आत्ता तर नाही आहे. उमेदवार बी होऊ शकत नाही त्यांच्या विरोधात. भुकणारे भुकत्यात. सरकारनं जी सध्या लाडकी बहीण योजना आणलेली आहे, निवडणुकीच्या एकदम समोर 2 महिने असतानाच आणलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं ही योजना असंच पुढे राहील, चालू राहील का? कायम राहील, कायम राहणार. योजना पुढे कायम राहणार. म्हणतात आपलं सरकार गेलं की बंद होईल, पण नाही. लोकांच्या समस्या अशा आहेत की सरकार फक्त लाडक्या बहिणीकडे बघायला लागले, लक्षात घेऊन शेतकरी वगैरे ह्यांच्याकडे दुर्लक्ष करते, असं काय वाटतं तुम्हाला? काय शेतकऱ्याचं काय प्रश्न, काय समस्या काय आहेत? सगळ्या व्यवस्थित होईल आल्यात. पीक विमावर सोयाबीनला भाव मिळेलच. प्रत्येक काय काँग्रेस सरकार आलं म्हणून काय त्याला भाव 10,000च्या पुढं जाणार आहे का? जसं वरून आहे तसंच होईल. मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, या मुद्द्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? मराठा आरक्षण मिळेल, थोडे लगेच मिळणार असं नाही, मिळेल. आम्हाला विश्वास आहे, सरकारवर बी विश्वास आहे, मनोजदादा जरांगे पाटलावरही विश्वास आहे. मिळेल 100% आमच्या हक्काचं आरक्षण आहे, ते मिळणारच. नमस्कार बाय. नमस्कार. आपलं नाव? राजेंद्र पांडुरंग भुरे. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहे सध्या? संभाजीराव पाटील निलंगे. त्यांच्या कामाबद्दल तुमची काय भूमिका आहे? काम समाधानकारक आहे. पक्ष संघटनेबरोबर सगळ्याला मिळूनच काम करावं, त्यांना काही वेगळं करता येत नसते. पक्षाचे दबाव असतात त्यांच्यावर, त्याच्यामुळे एखादं मनात असलं तरी करता येत नाही त्यांच्या. तुम्हाला काय वाटतं आता जी आमदारकीची निवडणूक होणार आहे, या निवडणुकीमध्ये त्यांना परत जनता जी आहे ती संधी देईल का? मराठा आरक्षण वगैरे व्यवस्थित जर हाताळले तर संधी देतील. सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यावरती समाधानी आहे का? टिकणारं आरक्षण द्यायला पाहिजे. असं तोंडी आरक्षण देऊन काही हे होणार नाही. 50%च्या आत यायला पाहिजे आणि ते टिकायला पाहिजे. निवडणुकीपुरतं देणार, नंतर कमी होणार असं आरक्षण दिल्यावर हे होत नाही. आणि शेतकऱ्याला महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन 7,000 रुपये भाव दिला तरी परवडत नाही, पण आज 41-42 चालले. शेतकरी कुणा न बघणार आहे त्यांच्याकडं. लोकसेवेला त्याचाच फॅक्टर झाला, शेतकऱ्याचा झाला फॅक्टर. लाडकी बहीण योजना याच्याबद्दल काय म्हणणं आहे? लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरती काढलेली योजना आहे आणि ह्या योजनेला पैसे कुठले देणार आहेत गव्हर्नमेंट? एवढे दुसऱ्या पूर्ण योजना डेव्हलप करायच्या, विकासाच्या योजना बंद करावं लागेल, ही चालू ठेवावं लागेल का? पैसे तर कुठून काही आणता येणार नाहीत. मोदी फॅक्टर त्यावेळेस चालत होता, आता सध्या जरांगे फॅक्टर म्हणजे चालत आहे, चालेल का? त्यामुळं फरक पडेल, थोडं 10% तर फरक पडतं. आपल्या जर तालुक्याला जरांगे साहेबांनी जर उमेदवार दिले तर तुमचं मतदान कोणाला असेल? उमेदवार द्यायला नको, एखादा पार्टीला किंवा पक्षाला हे पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि उमेदवार दिलं तर तुमचं ते मतविभागणी होऊन ह्या पक्षाच्या पैशाच्या जोरावर हे पक्षातले कोणतेही उमेदवार निवडून येतात. जे आपल्या तालुक्यात सध्याचे आमदार आहेत संभाजीभाई पाटील निलंगेकर, यांना कोणता नेतृत्व, कोणाच्या नेतृत्वानं चांगली चुरस भेटेल? अशोकराव पाटीलच पर्याय, दुसरा कोण आहेत? काही जण म्हणत आहेत डॉक्टर भातांबरे साहेब. भातांबरे डॉक्टर हे थोडा एरियात आहेत, त्यांचा इकडं दुसरीकडं जास्त प्रभाव नाही. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? पृथ्वीराज धोंडीराम गोरे. आपल्या तालुक्यामध्ये सध्याचा उमेदवार कोण आहे भारतीय जनता पार्टीचा? संभाजीभाई पाटील. आणि काँग्रेसमध्ये? अशोकराव पाटील. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या नवीन चेहऱ्याला कुठे संधी भेटेल का? भेटणार नाही, घराण्याशाही चालू आहे की. घराण्याशाही. तुम्हाला काय वाटते? अभयदादा साळुंके साहेबांसारखा एक नवीन चेहरा आहे काँग्रेसमध्ये, त्यांना संधी भेटेल का? तिकीट देणार नाही त्यांना. जर अभयदादा साळुंकेंना जर तिकीट भेटलं तर तुम्हाला काय वाटतं, त्याने संभाजीभाईबरोबर चांगली चुरस देतील का? संभाजीभाईसोबत नाही देऊ शकत. कोणता चेहरा आहे तालुक्यामध्ये की चांगली चुरस होईल? सध्याला तर जरांगे फॅक्टर जर चालला तर चुरस भेटणार आहे संभाजीभाईला. पण जरांगे फॅक्टरला टॅकल करण्यासाठी सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं? कोर्टात टिकणार नाही साहेब, कोर्टात टिकणार नाही ते. लाडकी बहीण जी योजना आहे सरकारची, या योजनेबद्दल तुमचं काय? कसलीच योजना कोण नको. शेतकऱ्याला हमी भाव द्या चांगला, बस. कोणचीच काहीच योजना नको शेतकऱ्याला, कशाचीच गरज नाही. हे काही योजना फालतू आहे. 2 दिवसाच्या योजना 3 दिवशी बंद पडणार आहे, काहीच गरज नाही. तुमच्या गावामध्ये विकास कामं कशी झाले? विकास काम सध्या चांगले चालू आहेत, सुरळीत काम आहे, सगळे भेटलेत. रोड, रस्ते, नाले, पाणी सगळं आहे. शेतकऱ्याला हमी भाव द्यायला पाहिजे, काय नाही बाकीचं.
तालुक्याचा उमेदवार जो आहे तुमच्या संभाजीभाई पाटील निलंगेकर यांच्या रूपाने तुमच्या तालुक्यामध्ये विकास कामं झालेली आहेत. विकास चालू आहे, होईल हुलाला आहे, चांगला विकास म्हणजे थोडक्यात काय तर पक्षातर्फे तुम्हाला एक जो पक्षांची उंच जिंकून येईल त्यांनी फक्त तुम्हाला शेतकऱ्याला द्यायला पाहिजे, दुसरं काही नाही, हमी भाव द्यायला पाहिजे. जर संभाजीभाई पाटील निलंगेकर जर परत थांबले म्हणजे आता भेटणार आहे तिकीट त्यांना, जर थांबले तर तुमचं मतदान कोणाला असणार आहे? संभाजीभाई पाटलालाच करणार आहे. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आणखी काही इथं मंडळी उभे आहेत त्यांना आपण बोलूया. आगामी निवडणुकीमध्ये संभाजीभाई पाटील यांना मतदान होईल का? संभाजीभाई पाटील हो किंवा नाही? होणार. होते. बाबा, संभाजीभाई पाटील यांना मतदान होईल का आपल्या इथं? होईल की? संभाजीभाई पाटील होते. संभाजीभाई पाटलांना होते. संभाजीभाई पाटील होते. संभाजीभाई पाटील निलंगेकर यांना मतदान भेटेल का? भेटेल. भेटते. अण्णा, संभाजीभाई पाटील निलंगेकर यांना मतदान भेटते. संभाजीभाई पाटील निलंगेकर हो. संभाजीभाई पाटील निलंगेकर भेटते. संभाजीभाई पाटील निलंगेकर होते. संभाजीभाई पाटील निलंगेकर होत नाही. काय तुमची त्यांच्या कामाबद्दल काय भूमिका आहे? कोणतंच काम होत नाही आमचं. कोणत्या कामाबद्दल सांगा बरं एखादं काम. तुम्ही कोणतं बी काम योजना ना होत नाही. सरकारनं जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्याबद्दल काही लोकांना पडले, काही लोकांना पडायला पैसे कसं करायचे. बरोबर आहे. आरक्षणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती काय वाटतं तुम्हाला? मराठा आरक्षण भेटलं पाहिजे का? मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. हो, आरक्षण देत नाही ना. आरक्षण देत नाही. आरक्षण दिलंच पाहिजे. या इकडे अण्णाकडे दिल्याशिवाय तर नाही. थांबा. हा बाबा, आरक्षणाबद्दल तुमचं काय वर्ष म्हणणं? झालं सोयाबीनचा भाव हे कुंकड आहे आणि 2 वर्ष झालं इमा नाही, आमची पगार नाही, येळेवर कोणतंही काम नाही आमचं. ती काम झालंच पाहिजे तर आम्ही शिक्का देऊ. शिक्का देत आहो. आमचं पगार, आमचं सोयाबीनचा भाव योग्य दिल्यावर देत आहो. आम्ही शेतकरी आहो. सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आहे. करून खावला लाव. लाडकी बहीण झाली आहे, शिक्यासाठी झाली आहे. लाडकी बहीण शिक्का घेते आणि बुका लावून जाते निघून. दिवसा चोरी. हे आमदार भजे खातेंडायचे, चोरमोरे खातेंडायचे. मला उडवा का उडवायचे ते हो का जरा खाते. चला हाय गाय करू नका, खऱ्यानं राहावं. बुडातून शिका मारला पाटील शिवाजी पाटील, अशोक पाटील म्हणून का कामं केले आमचे? कवा रस्त्याला लावल्यात, वाट लावली शेतकऱ्याची सगळी पार बरबाद करून टाकून दिली. का ठेवले आम्हाला? जे लेकरं उठून घोटभर दारूच्या दुकानाला पैसे दिले, दारू काढायला लावले, दारू प्यायला लावले, सगळं पार धिंगाणा. मायबापाला मारलाले. ही काय न्याय करायला सरकार आहे का कोण आहे? दुश्मन आहे का आमचा शेतकऱ्याचा? ठीक आहे मित्रांनो, बाबांचं म्हणणं आपण ऐकून घेतलेलं आहे. आणखी काही इथे ज्येष्ठ मंडळी आहेत, आपण त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊया. संभाजीभाई पाटील निलंगेकर यांना मतदान होईल का? होईल की? संभाजीभाई पाटील निलंगेकर होईल की? संभाजीभाई पाटील निलंगेकर 1 नंबरमध्ये राहतील. 1 नंबर आहे. त्यांच्या कामावर आपल्या गावासाठी विकास झालेला आहे का? नंबर 1 झालेला आहे. संभाजीभाई पाटील निलंगेकर यांना मतदान. ओके. संभाजीभाई पाटील निलंगेकर होते ना मतदान. संभाजीभाई पाटील निलंगेकर. कुणी झालं तर काही नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न कोण सोडवते का? काय प्रश्न? निवडून आले की 5 वर्षानंतरच मतदान मागायला येतात. कोणचा कामदार? आपल्या गावामध्ये रस्ते, वीज, पाणी वगैरे असेल, जे गावचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटलेले आहेत का? सुटत नाहीत. कोणता प्रश्न आहे? कुणी जरी झालं तर सुटत नाही. कोणता? 6 महिने झालं आमच्या त्या एरियाची रिडिंग घेणं झाले. रिडिंगवालं मी मागे 2 महिन्यापूर्वी इंजिनियरला सांगितलेलं होतं, रिडिंग घेणं झाले, बंद आहे. आज प्रत्येकाला डबल टेबल बिल आलेलं आहे. तिथं कोण आहे इथं नेता? संभाजी भैयाचा कोण आहे त्याच्यावर पाठपुरावा करणारा? किंवा अशोक भैयाचा कोण आहे? ह्या सर्वसामान्याच्या प्रत्येकानं आज रेग्युलर दर महिन्याला बिल भरतायत. इंजिनियरला आत्ताच फोन केलं होतं तर 11 वाजता येतो म्हणले. ठीक आहे चालतं. विषय म्हणणार मी चालतं. संभाजीभाई पाटील निलंगेकर यांना मतदान टाकायचे.
संभाजीभाई पाटील निलंगेकर. हां संभाजीभाई पाटील निलंगेकर. संभाजीभाई पाटलाच्या ह्यावेळेस सीटला धोका आहे आणि ह्यावेळेस संभाजीभाई येणार नाही एवढी गॅरंटी आहे. काय कारण आहे त्याच्या पाठीमागचं? विकास कामं काय झाले नाही जास्त. आपल्या गावामध्ये रस्ते, वीज वगैरे असे प्रश्न किंवा तुमची काय प्रश्न आहे? काय प्रश्न आहे? रस्ते कुठलं काम झाले ते तर दाखवा आम्हाला. त्यांच्या मार्फत कुठले काम झाले म्हणून सांगा आम्हाला. सरकारनं जी लाडकी बहीण योजना आणली त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? लाडकी बहीण योजना आणली चांगली गोष्ट आहे, आनंद आहे त्या गोष्टीचा. पण काही प्रश्न आहे ते मार्गी लागावं. काही जणांचे लिंक नसल्यामुळं पडत नाहीत पैसे, डॉक्युमेंट अपुरे आहेत काही जणांचे. त्यानिमित्ताने सर्व व्यवस्थित होऊन सर्वांना भेटावं लाभ. मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरती सरकार कशा पद्धतीने काम करते? मराठा आरक्षणाला आरक्षण भेटावं आमची अपेक्षा आहे, भेटावं सर्वांनाच भेटावं. पण कसं आहे शासकीय आरक्षण आर्थिकदृष्ट्या माग असले असेल तरच भेटेल असं अपेक्षा आहे आमची. मराठा समाज सध्या आर्थिकदृष्ट्या मागासच होत चाललेला आहे असं तुम्हाला वाटतंय का? शासन अशाच धोरणावर आरक्षण देईल असं आम्हाला अपेक्षा आहे. भैया संभाजीभाई पाटील निलंगेकर यांना मतदान येईल होईल. भेटेल? विकास कामं झालेली आहेत? नाही तेवढं झालं नाहीत विकास कामं तर काय झाले नाहीत. संभाजीभाई पाटील निलंगेकर यांना आपल्या तालुक्यामध्ये कुणाच्या नेतृत्वानं चांगली चुरस भेटेल? अशोकराव पाटलांची चुरस आहे ह्यावेळेस. अशोकराव पाटील इजी येतील. अशोकराव पाटील यांच्या रूपानं चुरस आहे. हा त्यावेळेस अशोकभाई येणार म्हणजे येणार गॅरंटी. मागील दोन टर्ममध्ये ते हार पत्करले. हां पण यावेळेस जनतेला चुकून कळालेलं आहे की यावेळेस जनता ह्यावेळेस बघून त्याला माहिती झालेलं आहे की कुठून विकास फुलाला आहे, का विकास फुला आहे, का नाही. आणि ह्या दृष्टिकोनातून जनतेनं ओळखून घेतलेलं आहे. त्यांच्या मनातल्या मनभावना काय ते व्यक्त करतील. ठीक आहे मित्रांनो, तर आपण निलंगा तालुक्यातील निलंगा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातील आपण तुपडी या गावामध्ये जनतेचा कौल विचारलेला आहे. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या गावामध्ये. धन्यवाद.